नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 23 नोव्हेंबरची सर्वात महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची खुशखबर. सर्व लाडक्या बहिणींसाठी ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहेत, तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट, सर्वात मोठी बातमी पाहू शकता बघा. पैसे सुरू होणार त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. त्याच्यासोबतच बघा, वडील नाहीत, पती नाहीत, त्यांनी KYC कशी करायची त्याची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे, आणि जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. पुढची महत्त्वाची माहिती आहे, KYC प्रॉब्लेम मिटला. बघा, KYCचा पण तुमचा जो प्रॉब्लेम होता तो मिटलेला आहे. त्याच्याविषयीची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती राहील, सर्व लाडक्या बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करायचे आहे. पटापट सर्वांनी लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. थोडक्यात काय, तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत अतिशय सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. बघा, 3000 रुपये सुरू होणार त्याच्या संदर्भातची पहिली अपडेट असणार आहे. दुसरी अपडेट आहे, वडील नाहीत, पती नाहीत, KYC कशी करायची त्याच्या संदर्भात. आणि KYCचा जो प्रॉब्लेम आहे तो मिटलेला आहे त्याच्या संदर्भातची तिसरी अपडेट असणार आहे. तर एकूणच सर्व माहिती महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे सर्व महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील, सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती लगेच मी तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. तर बघा, नवीन अपडेट काय ती आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. पाहू शकता बघा काय आहे नवीन अपडेट. जसं की आपण आज ठाऊकच आहे की सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. पाहू शकता बघा, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचा जो काही कार्यक्रम आहे तो जाहीर केलेला आहे आणि त्याच्यानुसार सध्या राज्यामध्ये आचारसंहिता जी आहे ती लागू आहे. पुढे बघा, राज्यातील आचारसंहितेमुळे लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचा दावा होतोय. बघा, राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना योजनेचा जो हप्ता आहे तो मिळणार नसल्याचा दावा पण होत आहे. महिला भगिनींना हा पण प्रश्न आहे. तर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी आचारसंहिता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी अडसर ठरत नसल्याचं सांगितलेलं आहे. बघा, प्रशासनातीलच अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, ज्यांना या आचारसंहितेच्या संदर्भात जास्त कळतं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला पैसे देण्यासाठी कुठलीही अडसर ठरत नाही आचारसंहिता. त्याच्यामुळे काय की तुम्हाला पैसे येणार आहेतच. सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असेल आचारसंहिता लागलेली आहे म्हणून पैसे येतील किंवा नाही, तर बघा, जे अधिकारी आहेत, म्हणजे बघा आपण जर पाहिलं असेल तर प्रशासनातीलच अधिकारी सांगतायत की कुठल्याही पद्धतीने आचारसंहिता अडसर नाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी मिळू शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे काय, तर आपला नोव्हेंबरचा हप्ता राहिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यासोबतच आता डिसेंबर महिना पण सुरू होणार आहे, तर त्याचा पण हप्ता येतोय की काय, हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण लगेच पुढे पाहूया. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला नाही तर निवडणुका संपल्यानंतर या योजनेचे दोन्ही हप्ते जे आहेत ते म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच वेळी जमा होतील. बघा, जर नोव्हेंबरच्या शेवटी जर हप्ता जमा झाला नाही तर नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही हप्ते एकाच वेळी जमा होऊ शकतात. 2 आणि 3 डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे हप्ते सोबतच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. अर्थात पुढील महिन्यात एकाच वेळी लाडक्या बहिणींना 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं 3000 रुपये तुम्हाला सुरू होऊ शकतात, ठीक आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी KYCची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला मुदत आहे KYC करण्यासाठी. अगोदर हीच मुदत 18 नोव्हेंबरपर्यंत होती. 18 नोव्हेंबरला GR आला, शासनाने 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ठीक आहे. आता पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, लाडक्या बहिणीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न, ते तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून देतो. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला नेहमीच सांगितलेले, तुमची जी काही अडचण असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी तुमचे प्रश्न वाचत असतो. तर आता पुढचे काही महत्त्वाचे प्रश्न बघा. तर पाहू शकता बघा, सर्वात अगोदर आपल्या कामाची पावती मी तुम्हाला दाखवतो. आपण जे काही काम करत असतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची पावती महिला भगिनींकडून येत असते. तर बघा, अलकाताई रंगे यांनी ह्या ठिकाणी कमेंट केलेली आहे, धन्यवाद दादा. बघा, आपण जे काही काम करत असतो त्याची ही पावती आहे. भरपूर अशा कमेंट्स आहेत, धन्यवाद दादा, थँक्यू दादा, थँक्यू सर, अशा पद्धतीच्या भरपूर कमेंट्स आहेत. का? कारण आपण चांगलं काम करतोय, लाडक्या बहिणींना काहीतरी आपल्या कामाची मदत होते, हेच आपल्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो, नेहमीच मी तुम्हाला मदत करत राहणार आहे, राहिलेलो आहे आणि पुढे पण तुम्हाला मदत आपल्या चॅनलच्या माध्यमातून असणारच आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. बघा, सर्वात अगोदर मी अलकाताईंचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो, कारण त्यांनी बघा आपला व्हिडिओ पाहिला आणि आपल्या चॅनलवर त्यांनी कमेंट पण केली, त्याच्यासाठी मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांना उत्तर पण मी दिलेले. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं, मी नेहमीच तुम्हाला उत्तर पण देत असतो. आभारी आहे ताई. बघा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मी देत असतो. पुढे पाहू शकता बघा, ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बेलाताई वाघमारे यांनी पण कमेंट केलेली आहे. गुड मॉर्निंग दादा, जी काही माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार मानते. तुम्ही जे काही माहिती दिली ती अगदी समजून सांगतात आणि ती अगदी खरी सांगतात, धन्यवाद ताई. मी नेहमीच तुमचा आभारी राहील बेलाताई, आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा आभार राहील ज्या महिला भगिनी आपला व्हिडिओ पाहतात आणि कमेंट करतात. बघा, मी तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि ही माहिती तुमच्यासाठी असते ताई, म्हणजे जेणेकरून बघा, मी तुम्हाला काहीतरी प्रमाणात मदत करू शकतो, हे माझ्यासाठी खूप मोठं समाधान आहे आणि मी ते नेहमीच तुम्हाला करत राहणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देत असतो. 2 कमेंट आहेत महत्त्वाच्या, जे प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत किंवा पडू शकतात, त्या प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला पुढे देतोय. तर सर्वात अगोदर मी बेलाताई वाघमारे यांचं पण खूप खूप आभार मानतो, कारण तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला आणि आपल्या व्हिडिओवर कमेंट केली, त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मी त्यांना पण उत्तर दिलेलं आहे, पाहू शकता बघा, खाली मी त्यांना पण उत्तर दिलेलं आहे, पाहू शकता. अशा पद्धतीने मी उत्तर देत असतो. ठीक आहे, प्रश्न तुमचे वाचत असतो, कमेंट्स तुमच्या वाचत असतो, त्यामुळे ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या सर्व लाडक्या बहिणींनो. पुढचा प्रश्न आहे वर्षाताई साळुंके यांचा, पाहू शकता बघा. सर्वात अगोदर वर्षाताईंचे मी खूप खूप आभार मानतो, त्यांनी आपला व्हिडिओ पाहिला आणि कमेंट केली त्यासाठी. नमस्कार दादा, अहो नाही होत आहेत KYC, मिस्टरच्या आधार कार्ड दिले, मोबाईल नंबर अपडेट आहेत, OTP नाही येत आहेत, सायबर कॅफेमध्ये गेलो तर ते 200 रुपये घेता आणि OTP येईल असं म्हणता आणि काही येत नाही. तर सर्वात अगोदर मी वर्षाताई तुम्हाला सांगू इच्छितो, बघा, तुम्हाला KYC करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. हे 200 रुपये जे तुम्ही सांगत आहात, तुम्हाला हे 200 रुपये देखील देण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर KYC करू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ बघितला की तुम्ही तुमच्या घरी बसल्या, बघा, घरी बसल्या तुम्ही KYC करू शकता, कुठलेही पैसे देण्याची आवश्यकता नाही आहे. आणि राहिला विषय OTPच्या संदर्भात, तर OTPचा बघा साईटवर नेहमीच प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे OTP जे आहे किंवा KYC जे आहे ती रात्री 12च्या नंतर आणि सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता, म्हणजे जेणेकरून त्यावेळेस OTP जे आहेत ते लवकर येत असतात. इतर वेळेस म्हणजे दिवसा जर तुम्ही करायला गेलात, कारण महाराष्ट्रात भरपूर महिला भगिनी आहेत, अजूनही बघा, अजूनही 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदत आहे आणि 1 कोटी महिला आहेत ज्या महिलांनी अजून KYC केलेली नाही आहे, त्यामुळे त्या महिलांना पण KYC करायचे आहेत. त्याच्यामुळे दिवसभरात वेगवेगळ्या सायबर कॅफेमध्ये KYCची प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामुळे ही जी काही वेबसाईट आहे ती लोड होते आणि लॅक होते, त्याच्यामुळे तुम्हाला जो काही OTP आहे तो येण्याचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला टायमिंग पण सांगितलेलं आहे, रात्री 12 वाजेच्या नंतर किंवा सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरनं KYC करू शकता आणि तुम्हाला पैसे पण देण्याची गरज नाही, सोबतच तुमची KYC पण होऊन जाईल आणि तुम्ही स्वतः केलेली असाल, त्यामुळे तुम्ही खात्रीशीर असणार आहेत. ठीक आहे, तर त्यामुळे तुम्ही स्वतः करू शकता. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.